आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एमएससीबी अधिकाऱ्याला झापलंय। अधिकारी आंबेडकरांच्या दौऱ्यावेळी गैरहजर असल्यानंच त्या अधिकाऱ्याला आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी झापलं। सर सांगितले मसने साहेबांना ईमेल पाठवलं त्यांनी घेतलेलं आहे की चिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण यामुळे याचा निर्णय होणं अपेक्षित आहे, अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे। पण आज 2 वाजेपर्यंतच बसतंय आणि आपलं प्रकरण 19 नंबरला साधारणतः दिसते। सुरुवातीचे काही मॅटर मोठे आहेत, त्यामुळे आता बघूया, आता त्यांचं जे काही शेड्यूल असेल त्या ह्याला आपण हे करू शकत नाही, परंतु एकदा हे घेतलं की मला नाही वाटत याच्यामध्ये जास्त काय, कारण भरपूर सगळ्या आर्ग्युमेंट्स आणि हे यापूर्वी झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे जस्टिस सूर्यकांत हे बोलले याचा अर्थ की या ह्याच्यामध्ये पुन्हा सुरुवातीपासून वगैरे जाण्याचा गरज नाही आहे, त्यांच्यासमोर सगळं आहे। तुम्ही होपफुल आहात की तारीख पे तारीख परत तुम्ही म्हणजे कारण की हेच आतापर्यंत नाही, आम्ही होपफुल म्हणजे आम्ही आशावादी आणि निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा, जनतेच्या या लोकशाहीची बूस्ट ठेवणारा निकाल नक्कीच येईल, कारण आज लोकशाही संभ्रमात लोकशाहीबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि जे महाराष्ट्रात आहे ते बाकी इतर राज्यांत संपूर्ण देश बोलतोय। इथून मागच्या सुनावणीच्या वेळी आम्ही बघितलं होतं तुम्ही कोर्टामध्ये हजर असायचे, पण आज अनिल परब सर देखील कोर्टामध्ये आलेले आहेत। अपेक्षा आहे म्हणूनच सर काय करतील, आम्ही फक्त पक्षाच्या वतीने यावरती देखरेख ठेवण्यासाठी, याच्या संदर्भात जी काही माहिती लागते ती देण्यासाठी आलेलो आहोत। युक्तिवाद तुमची निराशा झाली आतापर्यंत या प्रकरणामध्ये, ठीक आहे, आशा निराशा हा खेळ चालतच असतो राजकारणामध्ये, आम्ही आशावादी आहोत। एक वेगळा प्रश्न विचारतो। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीने कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे, त्यात असं म्हटलेलं की मोहित कंपोज यांच्यासह काही बिल्डरवरती आम्हाला संशय आहे, असं त्यांनी हायकोर्टात म्हटलं। ठीक आहे ना, त्यांची चौकशी झालेली आहे, पुन्हा काय वाटली तर चौकशी होईल त्याची, पोलीस त्याच्यात काय ते योग्य तो तपास करतील। धन्यवाद। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी असणार आहे, त्यासाठी अनिल देसाई, अनिल परब दाखल झालेले आहेत। आशावादी आहोत, न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। आमदार अपात्रता प्रकरणी सुद्धा सुनावणी होणार आहे। बातमी पुण्यातून। मेट्रो आणि स्टेशन परिसरात एका जोडप्यानं प्री वेडिंग फोटोशूट केलं। यानंतर मेट्रोमध्ये फोटोशूट करणं जोडप्याला भोवलं। परवानगी न घेता फोटोशूट केल्यानं जोडप्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। जोडप्याला आणि फोटोग्राफरला सूचना करूनही फोटोशूट केल्यानं कारवाई करण्यात आली आहे। दौंड, जेजुरी, फुरसुंगी नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते। आघाडी संदर्भात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुण्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। मोठी आहे। दिल्ली स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। दिल्ली स्फोटाचा आता एक नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि ज्या वेळेस ब्लास्ट होतोय त्याच वेळेस सीसीटीव्ही या ठिकाणी बंद पडल्याचं या दृश्यांमध्ये कैद झालेलं आपण बघू शकतोय। दिल्ली स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। नवनवीन व्हिडिओ आता समोर येत असल्याची दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने इथं स्फोट झाले, त्यानंतर एक मोठा आगीचा डोंब उसळला आणि या ठिकाणचा सीसीटीव्ही हा पूर्णतः बंद झालेला आहे। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे। ही दृश्य आपण बघत आहोत। लाल किल्ला परिसरातलीच ही सीसीटीव्हीची दृश्य आहेत आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आगीचा डोंब उसळला आणि तास नंतर त्या ठिकाणचा सीसीटीव्ही हा पूर्णतः बंद झालेला आहे। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज हा समोर आलेला आहे। अनेक सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता पोलीस तपास यंत्रणांकडून शिवाय सुरक्षा यंत्रणांकडून आता तपास केला जातो आणि त्याच अनुषंगानं आता नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। दिल्ली स्फोटाचा आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। ही 4 दृश्य आहेत। लाल किल्ला परिसरातलीच या सीसीटीव्हीची दृश्य आपण बघत आहोत आणि त्यातीलच 3 नंबरचा हा सीसीटीव्ही आपण बघितला तर यामध्ये आगीचा डोंब उसळला आणि तास नंतर अचानकपणे हा सीसीटीव्ही बंद झालेला आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि त्याच वेळेस अचानक गाडीचा स्फोट झाला आणि हा सीसीटीव्ही पूर्णतः बंद झाल्याची दृश्य आपण बघू शकतोय।
दिल्ली स्फोटाचा आणखी एक नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आता या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस यंत्रणा असतील, सुरक्षा यंत्रणा असतील, त्यांच्याकडून सखोल असा तपास केला जातोय। विविध अँगलनी हे सीसीटीव्ही आपण बघू शकतोय आणि त्यातलाच आता या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय खरं तर या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत आणि अचानक आगीचा डोंबा उसळला आणि सीसीटीव्ही जो आहे या ठिकाणी तो पूर्णतः बंद झालेला आहे। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। स्फोट होताच हा सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद झाल्याचं आपण बघू शकतोय। 3 नंबरची दृश्य जर बघितली तर सीसीटीव्ही या ठिकाणी सुरू होता, मात्र ज्यावेळेस ब्लास्ट झालेला आहे त्यावेळेस हा सीसीटीव्ही बंद पडलेला आहे। ब्लास्ट होता सीसीटीव्ही पूर्णतः बंद पडल्याचं दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, वर्षा, लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये जे सीसीटीव्ही लावलेले आहेत पोलिसांकडनं, त्या पोलिसांच्या कंट्रोल रूम मधला हा सीसीटीव्ही आहे आणि त्या सीसीटीव्ही मध्ये आपण बघू शकतो की ब्लास्टची जी दाहकता आहे ती किती गंभीर आहे। साधारणतः 3 ते 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून TV9 मराठीवरती आपण ही सगळे सीसीटीव्ही बघू शकतोय। त्यात एका सीसीटीव्ही मध्ये वर्ष आपण स्पष्टपणे बघू शकतो की लाल किल्ला जो आहे तो पाठीमागे दिसतोय। संध्याकाळची वेळ आहे आणि ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। काही गाड्या त्या ठिकाणी येत आहेत, रिक्षा आहेत, मोटरसायकल आहेत। असं असताना काही सेकंद ती गाडी थांबते आणि त्यानंतर अचानकपणे स्फोट होतो। अशा पद्धतीची सगळी सीसीटीव्हीची दृश्य जी आहेत ती समोर आलेली आहेत। I-20 कारमध्ये ज्या पद्धतीनं खरं ही स्फोटकं ठेवलेली होती, आता या सीसीटीव्हीच्या आधारे काय नेमका तपास कसा केला जातोय बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दिल्ली स्फोटाचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। लाल किल्ला परिसरातीलच हे 4ही सीसीटीव्ही असल्याचं सांगितलं जात आहे।